नमस्कार। दळवेवाडी तालुका चाकूर येथील 40 वर्षीय कर्जबाजारी शेतकरी केशव सीताराम होळे यांनी SBI बँकेच्या कर्जाचा हप्ता भागविण्यासाठी बँकेकडून वसुलीसाठी फोन आला व तो हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने हातबल असलेले शेतकरी आपले 2 मुलं, 1 मुलगी, पत्नी, आई, वडील यांना सोडून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे। 2.25 एकरामध्ये कुटुंबाची उपजीविका करणारे हे कुटुंब शेतात फक्त 2 क्विंटल कापूस झाला। आता मुलीचं लग्न कसं करायचं, मुलांना शिक्षण कसं शिकवायचं, घर खर्चासाठी पैसा कुठून आणायचा, बँकेचा हप्ता कसा भरायचा, या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडत नव्हती आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे। ठुसक्या घोषणा करणारं सरकार, AC गाड्याचा ताफा घेऊन फिरणारे मंत्री, या मंत्र्यांना शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवता येतील का? या कुटुंबावर आलेलं हे आभाळा एवढं संकट, हे प्रश्न आणि प्रश्न कधी सुटतील? देश स्वतंत्र झालाय फक्त खासदार आमदारांच्या साठीच का, असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे। पाहूया या कुटुंबाच्या व्यथा। लग्न करायचे म्हणत होते। वागण्यामध्ये काही बदल वगैरे झाला? काहीच नव्हतं, नेहमीसारखंच। जेवण वगैरे केलं, तुम्हाला पद्धतशीर बोलले, काहीच नाही, काहीच कळत नाही। वसुलीसाठी बँकेचे लोक गावात आले नव्हते, आले, फोन आला 30 तारखेला कर्ज भरा म्हणलं। एवढं कर्ज आहे, कशाने फेडावं, लग्न कशाने करावं, काम करून तर एवढं होईल, शेतात माल बी झाला नाही। नितीन सीताराम आत्महत्या केली, आमचे मोठे बंधू। काय नेमकं काय झालं होतं, काय तुम्हाला काही बोलले होते? आम्हाला काही नाही, कर्ज झालं, एवढं कर्ज कशाने फेडू, काम पूर्ण होत नाही, शेतामध्ये काही पिकलं नाही, शेतीला मालाला भाव नाही, मुलीचं लग्न करायचं, मी कशाने करू असं सतत म्हणत होते। ते शेतीतलं म्हणजे पीक कर्ज घेतलं होतं त्यांनी। आत्महत्यापूर्वी काही त्याच्याकडे वर्तणूक काही नाही, येत होते, शेताकडे जायचे, शेतात काम करायला जात होते, रोज सकाळी उठून जायचे, काम करायचे, संध्याकाळी यायचे, सकाळी उठून गेले सकाळी। आणि हे सतत घरी म्हणत होते, कर्ज झाले, मुलीचं लग्न कशाने करावं, शेतात बी काही पिकलं नाही, मालाला भाव बी नाही, असं त्यांनी म्हणत होते सतत।